नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, PWD आणि WRD दोन्हींची स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक असेल किंवा कोणती परीक्षा असेल त्याची रिस्पॉन्स शीट आलेली आहे. तर सगळ्यांनी व्यवस्थित चेक करा आणि तुम्हाला किती मार्क पडतात किंवा तुमचा स्कोअर किती येतोय ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अगोदर जे नवीन असतील त्यांनी एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. त्या अगोदर बघा, एक परिपत्रक आलेलं आहे की सार्वजनिक बांधकाम विभाग राज्यस्तरीय पदभरती 2023 अंतर्गत विविध संवर्गातील पदांसाठी ऑनलाईन परीक्षा 13/12 ते 28/12 पर्यंत घेण्यात आलेली आहे. त्याची अँसर की किंवा रिस्पॉन्स शीट 4 तारखेला पाठवण्यात आलेली होती. तर सदर उत्तर तालिका किंवा अँसर की रिस्पॉन्स शीट संदर्भात उमेदवारांना हरकती असेल, काही ऑब्जेक्शन असल्यास उमेदवारांनी 4 तारखेपासून तर 7 तारखेपर्यंत कालावधी स्वतःच्या लॉग इन मधून प्रश्नासंबंधित हरकती आवश्यक अभिलेखासह म्हणजे अलॉंग विथ डॉक्युमेंट पुराव्यासह की तुम्हाला त्याचं काय तुम्ही सांगू शकता किंवा ऑब्जेक्शन असेल तर तुम्ही काय करा, त्याच्यासाठी तुम्ही स्वतःच्या याच्यावरती लॉग इन ते करू शकता. आणि निर्देशानुसार रुपये 500 प्रति प्रश्न अदा करून ऑनलाईन पद्धतीने सादर कराव्यात. तर 500 रुपये प्रति प्रश्न सांगितलेला आहे. उमेदवारांचे आक्षेप हरकत वैध ठरल्यास सदरचे शुल्क उमेदवारास परत केले जाईल. हे लक्षात ठेवा. 500 रुपये चार्जेस आहे प्रति प्रश्नाचे, लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल तर अगोदर तुम्ही वाटलंच तर मला एक त्याचा फोटो काढून माझ्या व्हॉट्सॲपवरती टाका तुम्ही, जेणेकरून आपल्याला ते एकदा चेक करून व्यवस्थित त्याच्यावरती हे करूया. कॉल करू नका, मी त्याच्यानंतर हे करील. मला जसा वेळ मिळेल तसा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करील. जर तुम्हाला काही वाटत असेल त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मला एकदा अगोदर व्हॉट्सॲपवरती त्याचा फोटो पाठवा, याचा रिस्पॉन्स शीटमधला ज्या त्या प्रश्नाचा, त्याच्यावरती आपण एकदा व्यवस्थित विचार करू. कारण TCS थोडंसं त्यांना खूप म्हणजे TCSची थोडीशी जे ऑब्जेक्शन आहे, ऑब्जेक्शनबद्दलची जी प्रोसेस असते ना ती थोडी किचकट आहे. ते सहजासहजी मान्य करत नाही. त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये वैध कागदपत्र द्यावी लागतात तरच ते मान्य करतात, हे लक्षात घ्या. त्यानंतर जलसंपदामध्ये सुद्धा WRD असेल, जलसंपदा असेल, त्याच्यामध्ये रिस्पॉन्स शीट आलेली आहे. ज्यांनी पेपर दिलेला असेल त्यांनी सुद्धा त्यांचे स्कोअर चेक करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा. PWDचे सांगायचं झालं तर सरासरी कोणाचा स्कोअर हा 160 प्लस दिसत नाहीये. जेवढ्यांनी कमेंट केल्या किंवा जेवढं मी टेलिग्राम असेल वगैरे असेल वेगवेगळ्या ठिकाणी बघितलं तर 160 प्लस कोणाचा स्कोअर नाहीये. आणि भरपूर जण असे आहेत की त्यांचा स्कोअर हा 100 पेक्षा सुद्धा कमी आहे. तर हे लक्षात घ्या. तर एखाद्या वेळेस म्हणजे नॉर्मलायझेशन होणार असं मला वाटतं. तर बघूया काय होतं. तर कारण काहींना जास्त मार्क पडलेले आहे. 28 तारखेमध्ये काही असेल, काही शिफ्टमध्ये म्हणतोय, काहींना म्हणजे ज्यांना चांगला स्कोअर गेला असेल, ज्यांनी चांगला अभ्यास केला असेल त्यांचा स्कोअर गेलेला आहे. आणि काहींचा जो स्कोअर आहे तो 160च्या आसपास आलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर चान्सेस आहे ज्यांचा स्कोअर हा 130, 140 किंवा 160 दरम्यान असेल त्यांचे चान्सेस मी सांगू शकतो, अंदाज आहे. शेवटी बघूया काय होतं. तर तरी सुद्धा कट ऑफ जास्त लागणार नाहीये. कोणती कॅटेगरी असो कट ऑफ जास्त लागणार नाही. आणि ज्यांचा स्कोअर 100 पेक्षा कमी आलेला आहे त्यांना थोडंसं नॉर्मलायझेशनचा फायदा होऊ शकतो असं मला वाटतं. ठीक आहे मित्रांनो, अशा पद्धतीची एक अपडेट होती, देण्याचा मी प्रयत्न केला. चॅनलला एकदा लाईक करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि तुमचा स्कोअर किती आला अजून एक कोणी सांगायचं राहिलं असेल तर एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही ऑब्जेक्शन असेल तर मला व्हॉट्सॲपवरती त्याचा फोटो पाठवा. कॉल करू नका, हे आता सांगतोय, मी कॉल रिसीव्ह करणार नाही. मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, धन्यवाद.